नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आजची रेसिपी कढी बनवणार आहे। तर आज संकष्टी आहे, संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर मी खानदेश स्टाईल अशी कढी बनवणार आहे। तर इथे लसूण घेतलेला आहे, तो लसूण आधी मी ठेचून घेतलेला आहे थोडासा। त्यात मी 5 ते 6 अशा हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत, थोडंसं जिरं ॲड करणार आहे, त्याच्यानंतर थोडंसं मीठ घेणार। ते मिरची उडायला नको आणि छान आपल्याला ठेचा बनवता येईल म्हणून मी ते मीठ ॲड करून घेतलेलं आहे। तर आपला इथे ठेचा करून झालेला आहे। इथे दही आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। त्याच्यात मी बेसन घेतलेलं आहे, लागेल तेवढं बेसन आपण आपल्या याच्यानुसार घ्यायचं आहे। तर इथे ते पण आम्ही छान फेटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर पाणी टाकून घेतलं 1 ग्लास। इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये मी 1 ते 1.5 पळी तेल आणि 3 चम्मच तूप घातलेलं आहे। त्याच्यानंतर जिरं घातलं, कढीपत्ता घातला आणि हा ठेचा करून घेतलेला का हिरवा मिरची आणि लसूणचा तोही ॲड केलेला आहे। छान मस्त खमंग अशी फोडणी तयार केली। त्याच्यानंतर हे ताक मी जे बनवलेलं होतं, जे बॅटर बनवलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघू शकता किती छान असा लुक आलेला आहे। आणि मी कढीमध्ये कधीही हळद वापरत नाही, मला नाही आवडत कढीमध्ये हळद घातलेली। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ॲड करा हळद। त्याच्यामध्ये मी वरून अशी छान कोथिंबीर टाकलेली आहे, छान उकळी काढून घेतलेली आहे। कमी गॅसवरती मी मस्त 5 ते 7 मिनटं उकळी काढून घेतली। मस्त असं आपल्या कढीला लुक आलेला आहे। तर आजच्या जेवणात होतं कढी, चपाती, भात आणि कारल्याची भाजी मस्त। आणि संकष्टी असल्या कारणाने आज देवाला नैवेद्याच्या ताटामध्ये मस्तपैकी इथे मोदक दाखवलेला आहे। आणि आजची ही कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आजचं जेवणाचं ताट कसं वाटलं ते नक्की सांगा। साची नैवेद्य दाखवते। आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।